धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप अडसळ यांनी आपले नामांकन चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केले। चांदूर रेल्वे येथील रामनगर येथे हजारो कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली। त्यानंतर भव्य दिव्य अशा मिरवणुकीने तसेच कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने ढोल ताशाच्या गजराने चांदूर रेल्वे परिसर दणाणून गेला। या मिरवणुकीमध्ये युवकांचा चांगला सहभाग होता। यावेळी विधान परिषदेचे आमदार अरुण अडसळ यांची प्रमुख उपस्थिती होती। या नामांकन मिरवणुकीमध्ये नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे तसेच धामणगाव रेल्वे येथील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सर्व सन्माननीय मतदारांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्ह्यातले आमच्या युतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या सहकार्याने यांच्यासोबत येऊन आज मी या मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे। माझी सर्व मतदारांना आज इथून विनंती आहे की या मतदारसंघाचं भवितव्य बदलवण्याकरता, या मतदारसंघाला विकासाकडे नेण्याकरता जो 15 वर्ष अत्यंत मागं राहिला त्याच्या विकासाकरिता सगळ्यांनी आपले मतरूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावे अशी सर्वांना विनंती करतो आणि एक ग्वाही देतो की या मतदारसंघाला निश्चितच मतदार आणि सगळ्या नागरिकांच्या कल्पनेतला मतदारसंघ येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात बनविल। महाराष्ट्र शासन आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्र शासनाची इच्छा ही सगळे मतदारसंघ, ग्रामीण भाग सगळा समृद्ध करण्याची मानसिकता असलेलं हे सरकार आहे। त्यामुळं येणारं सरकारही निश्चितपणे युतीचं सरकार असेल हा आम्हाला नाही, सगळ्या जनतेला विश्वास आहे। त्या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटवल्याशिवाय राहणार नाही हा मी जनतेला विश्वास देतो। धन्यवाद। धामणगाववरून विदर्भ न्यूज करिता उत्तम ब्राह्मणवाडे व सलमान खान यांचा हा वृत्तांत।